करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून देण्यात येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी शिवसेना व बीजेपीने आंदोलनकर्त्यांवर अन्याय केला आहे। त्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी चांडजे येथे झालेल्या बैठकीत आपला आक्रोश जाहीर केला। करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात कोळी बांधव उतरले आहेत। नुकतेच या कंपनी विरोधात वंदना कोळी, मत्स्यगंधा कोळी, हर्षदा कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले होते। या उपोषणाला माननीय विवेक पाटील यांनी देखील आपला पाठिंबा दिला होता। या उपोषणाचे पडसाद उमटताच कंपनी प्रशासन नमले व त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। परंतु काही कॉन्ट्रॅक्टर आता स्वतःचा खिसा भरण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला व भाजपा व शिवसेनेचा कडाडून विरोध केला। ज्या वेळेला वंदनताईये सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणून त्यांना जाब विचारायला गेली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं वंदना कोळीला, काय जे कोण तुम्ही मीटिंग लावता ती लावा, जे कोणी भाजपमध्ये येतील त्यांना आम्ही घेऊ। काँग्रेसवाल्यांनी सांगितलं जे कोणी काँग्रेसमध्ये येतील त्यांना आम्ही घेऊ, आणि बीजेपीने सांगितले जे कोणी बीजेपी वाले असेल त्यांना आम्ही घेऊ। तर मग अशा वेळेला तिथे तिला सांगितलं, मग 24 दिवस बसलो होते तेव्हा काय तुम्ही आलेत? जेव्हा आम्ही डंपर खाली बसलो होतो तेव्हा का नाही विचारायला आलेत? का तुम्ही कशाला तिथे बसता? 24 दिवस तेव्हा बोरी खाली ते साईडला जाऊन बसलेत का उभे राहून मजा बघत होती ना आमची? तेव्हा का नाही विचारलं? शिवसेनेवाले का बोलले नाही? शिवसेनेवाले सुद्धा तिथे अमित भगत सुद्धा होते। स्थानिक आमदाराला सुद्धा आम्ही लेटर टाकला, लेटर टाकून तो बघायला सुद्धा आम्हाला आला नाही। का तो स्थानिक आमदार आहे म्हणून बघायला आला? माझे आमदार विवेक पाटील साहेब शेका पक्षाचे म्हणून ते आम्हाला बघायला आले। मग आता कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे? आमदार तुम्ही आताचे स्थानिक म्हणून तुम्हाला अधिकार आहे का? जो डोलकरांचं सर्वस्व चाललंय त्यांचा अधिकार कुठे गेला? मग असा गावाची वाट लावून टाकलेली आहे। काय 2 ह्या सह्या नसत्या पडल्या तर ही गावात कटकट जी म्हणजे सोसायटीची मेन सही गेली असेल त्यांनी तर असा इथं उल्लेख केलाय का पत्र व्यवहार केलात आमच्या सोबत, का आम्ही ही सही दिली नाही। कोणी जितेंद्र मधुकर घरत व प्रदीप बालू नागवा यांनी लेखी लिहून दिलाय का आम्ही या कंपनी इथं यायला ऑर्डर दिली नाही। मग ती कंपनी इथं आलीच कशी? इथं कंपनी आलीच कशी याचा उत्तर कधी द्यासाठी तुम्ही या ना, इथं गावकऱ्यांना जागृत करा ना। जी मीटिंग आता ही तुम्ही कमिटी बनवली ती आताची मेन त्याच्यात सरपंचाची सही आहे। मग सरपंचाने किती लोकांना विश्वासान घेतली? इतक्या माणसाच्या विश्वासान त्यांचे घ्यायला पाहिजे होती काय? असं आम्ही ही कमिटी बनवतो, तुमचा काय विचार आहे का? असा तरी एक वेळ विचारायला पाहिजे। जेव्हा चाललेला होता तेव्हा मरायला आम्ही आणि जेव्हा मिलायचं आहे तेव्हा तुम्ही। आता ही कमिटी राजकीय पक्षाने वाटलेली आहे। आता पोराबालांना असा का पोराबालांनाच आपले जे आपण खाल्ले ते आपल्या पोराबालांना नाही मिळायचा। कारण का आता आपल्या समुद्रातला जे मच्छीमार डोलकर यांचा कायमस्वरूपी बिझनेस बंद होणार आहे। मग तो कायमस्वरूपी बिझनेस त्या राजकीयांच्या खुर्च्या जाणार आहेत, राजकीयांचे आमदार जाणार आहेत का, राजकीयांचे नेते जाणार आहेत का, राजकीयांचे कार्यकर्ते जाणार आहेत का, या ग्रामपंचायतची ग्रामपंचायत जाणार काय, पंचायत समितीची पंचायत समिती जाणार आहे? ते त्यांना जाब विचारायला इथं बोलवलेलं मग का आले नाही? मग इथून तिथून बिलातून ऐकायचं नाही, इथून तिथून बिलातून ऐकायपेक्षा इथं समोर उपस्थित राहायचं। मग तिथे येतील म्हणून 8 दिवस तुम्ही आश्वासना लोकांना दिली, वेळ मागितला, मग त्या वेळेचा काय पाबंद तुम्ही ठेवला? आश्वासनाचा काय तुम्ही 8 दिवस विचार करून तुम्ही आलेत नाही? म्हणून आज जर तिथं 4 पक्षातून जर एकच पक्ष तिथं हा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष तिथं जर आंदोलनाला जर उपस्थित होत असेल, शेतकरी कामगार पक्ष लोकांच्या समस्या सोडवित असेल तर तिथं शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन तिथं कंपनीवर राज जिंकेल। आता आतवा या 3 पक्षाचा तिथं अधिकार नाही राज जिंकायचा, आणि त्यासाठी आम्ही काही पण करू आणि काही पण म्हणजे काय कंपनीवर किंवा ITT वाल्यांवर आम्ही गुन्हे दाखल पण करू का? तर आम्हाला तिथे पुरेपूर हक्क पाहिजे, आणि पुरेपूर हक्क आज हक्क मिळेल तो पुरे कंपनीच्या करंजा टर्मिनस मध्ये अथवा ते करंजा टर्मिनस का करंजा टर्मिनस नाही राहणार, ती करंजा टर्मिनस दुसऱ्यांना जाणार आहे। तिथं पण आम्ही हक्क घेऊ का? तर आम्ही तिथं लिहून टिकून घेऊ। पहिला आमचं काय मत हे आहे मांडणे का आमचं गाव उठलं नाही पाहिजे, यासाठी आम्ही 3 वंदना कोळी, मत्स्यगंधा कोळी, हर्षदा कोळी या प्रत्येक मिटिंगला पनवेलला प्रांत ऑफिसला तेच प्रश्न, आमचा गाव नाही उठला पाहिजे, गाव उठला नाही पाहिजे म्हणून आम्ही तेच बोलत होतो। आम्ही काय गाव नाही उठला पाहिजे आणि गाव उठला नाही पाहिजे त्यासाठी भांडणं करीत होतो। प्रांत मिटिंगला आम्ही 200 जेंट्स मधून 3 महिला आग्या तिथं बसत होतो
त्याची पण आम्हाला लाज वाटत होती, पण लाज सोडून आज या डोलकर किंवा सातपाऱ्याच्या या कोळी मच्छीमार बंधूसाठी किंवा या मच्छीमार स्थानिक रोजगारांच्यासाठी हा लढा लढायला निघलेलो आहे.